हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की शालेय स्पर्धा परीक्षा नक्की कोणत्या आहेत आणि त्या परीक्षा का द्याव्यात, त्याचं महत्त्व काय आहे पुढील तुमच्या शिक्षणावर. तर हे बघा, पहिल्यांदा शालेय स्पर्धा परीक्षा नक्की कोणकोणत्या आहेत. तर तुम्ही बघायला गेलं किंवा तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला हे भेटेल की पहिलीपासून ते आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा अवेलेबल आहेत. मग त्या कोणकोणत्या आहेत? मंथन असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा MTS, NTS, ऑलिम्पियाड, नवोदय यासारख्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत. आता त्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या जर दिल्या तर काय तुम्हाला फायदा होतो. तर बघा, शालेय स्पर्धा परीक्षा जर दिल्या तर तुम्ही शाळेतल्या जर परीक्षा दिल्या तर काय होतं की तुम्ही शाळेतल्या पुस्तकांपुरताच अभ्यास करता, पण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देता त्यावेळेस काय होतं की ऍप्लिकेशन बेस्ड त्याच्यामध्ये प्रश्न असतात. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही त्याच्या कन्सेप्टच्या मुळापर्यंत जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्या प्रश्नाचा विचार करता. म्हणजे एक प्रश्न असेल तर त्याचा 2, 3, 4 बाजूनी विचार करता, त्याच्या बेसिक कन्सेप्ट पर्यंत जाता आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला भेटतं. म्हणजेच काय, याच्यामुळं मुलांना लहानपणापासून एखादा प्रश्न असेल तर त्याचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करायला वाव भेटतो आणि त्याला त्याची तशी सवय लागते. म्हणजेच काय होतं की त्याची बौद्धिक क्षमता वाढते आणि तर्कशक्तीचा काय होतो, विकास होतो. ठीक आहे, म्हणजे अगदीच कठीण समस्या असतील तर ते त्याच्याकडे काय बघतात की हा प्रश्न खूप अवघड आहे असा विचार न करता ते काय करतात, कठीण ज्या समस्या आहेत त्याच्याकडं तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल का, त्याला 2-3 अटेम्प्ट देऊन बघतात आणि जेणेकरून त्यांना त्याचा पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये दृष्टिकोन वाढतो. ठीक आहे. आता काय होतं की शालेय स्पर्धा परीक्षामध्ये ह्याचं आणि वेळेचं काय नियोजन आहे. तर बघा, शालेय स्पर्धा परीक्षामध्ये कसं असतं की वेळ असते, बंधनकारक असते, पण एवढी जास्त नसते. पण स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं की घड्याळाच्या काट्यानुसार तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे एका मिनिटामध्ये एक प्रश्न अशा टाईप. पण शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तसं नसतं की तुम्हाला थोडासा जास्त प्रमाणात वेळ असतं. म्हणजे मुलांना काय होतं की लहानपणापासूनच वेळेचं नियोजन कसं करायचं याचंही नकळतपणे ते शिकून जातात आणि ते त्यांच्या वळणी पडतं. आता बघा, शालेय स्पर्धा परीक्षा दिल्या तर तुम्हाला यश मिळालं तर काय होतं की अगदीच मुलं उत्साहित होतात आणि नवीन अजून पुढच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि जरी अपयश आलं तर ते काय करतात की पुन्हा प्रयत्न करतात आणि एक जिद्दीनं पुन्हा काय करतात, नवनवीन स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ते तयार होतात. आता याच्यामध्ये ह्या स्पर्धा परीक्षा कशा आहेत की जिल्हास्तरीय आहेत, राज्यस्तरीय आहेत. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना त्यांची जिल्हास्तरीयवरची किंवा राज्यस्तरीयवरची त्यांची क्षमता समजायला मदत होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आता ह्या भविष्यातील याच्यामुळे काय होतं की भविष्यातील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC, UPSC, नीट, JEE यासारख्या ज्या परीक्षा आहेत, तर याची सुरुवात ते पहिलीपासूनच. आता मंथनसाठी काय आहे की OMR शीट असतात, म्हणजे त्याचे ते गोल असतात ते भरायचे असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की मुलांना लहानपणापासूनच त्याची सवय लागते, स्पर्धात्मक वातावरणाची सवय लागते. म्हणजे जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तयारी केली की काय होतं की तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाचं प्रेशर कसं हँडल करायचं हेही अगदी मुलं आत्मसात करून घेतात. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा देणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंबर येणं किंवा त्यांच्यावर अभ्यासाचं बर्डन घालणं याच्यापेक्षा मुलांना त्या गोष्टींची सवय लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण काय बघूयात की हे कोणकोणत्या गोष्टी आहेत, 5 मुद्दे असे कोणकोणते आहेत की ज्याच्यामुळे मुलांनी स्पर्धा परीक्षा दिल्या तर त्यांना फायदा होतो. तोटा तर काहीच होणार नाहीये. फक्त फायदा काय होतो, तर काय होतं की त्यांची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होते. म्हणजे काय होतं की मुलं एकदम बेसिक कन्सेप्टपर्यंत जातात आणि त्याची काय होते, संकल्पना, त्यांची मूलभूत संकल्पना आहे त्या स्पष्ट होतात. नंतर काय होतं की त्यांची बौद्धिक क्षमता आणि तर्कशक्तीचा काय होतो, विकास होतो. म्हणजे मुलं एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या बाजूनी बघायला लागतात. वेळेचं नियोजन म्हणजे एवढा प्रश्न आहे तो एवढ्या मिनिटातच सॉल्व्ह करायला पाहिजे. हे मुलांना काय होतं, लहानपणापासूनच आत्मसात झाल्यामुळे काय होतं की त्यांना पुढील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जास्त ताण येत नाही. मुलांमधला न्यूनगंड दूर होतो आणि आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. आणि पुढचा काय आहे की मुलांना जर लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा दिल्या तर त्याची फाउंडेशन एक बनतं की त्यांना बेसिक गोष्टी माहिती असतात. त्यांना पुन्हा झिरोपासून अभ्यास करायची गरज नसते. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्यांचा टाईम वाचतो आणि त्यांच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स लेव्हल तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा की मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला पाहिजे. नंबर येणं किंवा न येणं ही पुढची गोष्ट आहे. पण मुलांना त्या गोष्टी माहिती
होतील आणि जेणेकरून काय होईल की त्यांच्या ज्या हे वेगवेगळे फायदे आहेत किंवा हे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब